गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. ओम श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अध्याय 13. श्री गणेशाय नमः. शुक्ल पक्षीचा शशिकर वाढे जैसा उत्तरोत्तर तैसे हे स्वामी चरित्र. अध्यायाध्यायी वाढले. द्वादशाध्यायाचे अंती. श्रीपाद भट्ट बाळप्पा प्रती कपटयुक्तीने फसवू पाहती. परी झाले व्यर्थची स्वयंपादिक करावयासी. लज्जा वाटत असे त्यासी तया ते एके समयासी. काय बोलती समर्थ निर्लज्जासी सनिध गुरु. असे जाण निरंतरू ऐसे बोलता सद्गुरु. बाळप्पा मनी समजला सेवे कर्या माझी वरिष्ठ. सुंदराबाई होती तेथ तेने सेवे कर्यास नित्य. त्रास द्यावा व्यर्थची नाना प्रकारे बोलून करी सर्वांचा अपमान. परी बाळप्पावरी पूर्ण विश्वास होता तिचा. परी कोणे एके दिवशी मध्यरात्रीच्या समयासी लघु शंका लागता स्वामीसी. बाळप्पा ते उठविले ते पासूनी बाळप्पासी त्रास देत अहर्दिशी. गाराने सांगता समर्थासी बाई ते शब्दे ताडिती. अक्कलकोटी श्री समर्थ प्रथमता ज्याचे घरी येत तो चोळप्पा विख्यात. स्वामी भक्त झाला एक तपपर्यंत स्वामी सेवा तो करीत. तयासी द्रव्याशा बहुत असे सांप्रत लागली. दिवाळीचा सण येता राजमंदिरा माझी समर्थ. राहिले असता आनंदात वर्तमान वर्तले कोण्या भक्ते समर्थासी. अर्पिले होते चंद्रहारासी. सणानिमित्त त्या दिवशी अंगावरी घालावा. राणीचे मनात विचार येता त्वरित. सुंदराबाईसी बोलत चंद्रहार द्याव्या की. सुंदराबाई बोलली तो आहे चोळप्पा जवळी. ऐसे ऐकता त्या काळी जमादार पाठविला. गुंगलाल जमादार चोळप्पा जवळी ये सत्वर. म्हणे द्यावाजी चंद्रहार. राणी साहेब मागती. चोळप्पा बोले तयासी हार नाही आम्हापासी. बाळप्पा ठेवतो तयासी तुम्ही मागून घ्यावी की. ऐसे ऐकोणी उत्तर गुंगलाल जमादार. बाळप्पा जवळी येऊनी सत्वर हार मागू लागला. बाळप्पा बोले उत्तर आपणा पासी चंद्रहार. परी चोळप्पाची तयावर सत्ता असे सर्वस्वे. ऐसे ऐकुनी बोलणे जमादार पुसे चोळप्पा कारणे. जबाब दिला चोळप्पाने बाळप्पा देती तरी घेईजे. ऐसे भाषण ऐकून जमादार परतोन नृपमंदिरी येऊन वर्तमान सर्व सांगे. चोळप्पाची ऐकुनी कृती राग आला राणी प्रती. सुंदराबाईने ही गोष्टी तया विरुद्ध सांगितल्या. कारभार चोळप्पाचे करी जो होता आजवरी तो काढून त्यासी दुरी. करावे राणी म्हणतसे असो एके अवसरी. काय झाली नवलपरी बैसली समर्थांची स्वारी. भक्त मंडळी वेष्टित एक वस्त्र तयावेळी. पडले होते श्रीजवळ तयाची करुणिया झोळी. समर्थ करी घेतली अलख शब्द उच्चारिला. आणि भिक्षा द्या आम्हाला. त्यावेळी सर्वत्राला आश्चर्य वाढले. झोळी घेतली समर्थे काय असे उणे तेथे. जे जे दर्शना आले होते त्यांनी भिक्षा घातली. कोणी एक कोणी 2 रुपये टाकती आणून. न लागता एक क्षण 100वर गणती झाली. झोळी चोळप्पा ते देऊन समर्थ बोलले काय वचन. चोळप्पा तुझे फिटले ऋण स्वस्त आता असावे. पाहून या द्रव्यासी आनंद झाला तयासी. परिण आले मानसी श्रीचरण अंतरले. चोळप्पासी दूर केले बाईसी बरे वाटले. ऐसे काही दिवस गेले बाळप्पा सेवा करिता ती. कोणे एके अवसरी सुंदराबाई बाळप्पावरी रागवोने दृष्टोत्तरी. तांडन करी बहुसाळ ते ऐकोणी बाळप्पासी दुःख झाले मानसी. सोडूनी स्वामी चरणासी म्हणते जावेत येथुनी. तेव्हा एका सेवेकऱ्यास बोलले काय समर्थ. बाळप्पा दर्शनास येत त्यासी आसन दाखवावे.
बाळप्पा येता त्या स्थानी आसन दाविले सेवेकऱ्यानी तेव्हा समजले निजवनी आज्ञा आपण मिळेना कोठे मांडावे असन विचार पडला त्या लागून तो त्याच रात्री स्वप्न बाळप्पाने देखिले श्री मारुतीचे मंदिर स्वप्नी आले सुंदर तेथे जाऊन सत्वर आसन त्यांनी मांडिले श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करीत एक वेळ दर्शना येत हिशेब ठेवीत जपाचा काढून दिले बाळप्पासी आनंद झाला बाईसी गर्व भरे ती कोणासी मानेनाशी झाली सुंदराबाईसी करावे दूर समर्थांचा झाला विचार त्याप्रमाणे चमत्कार करोनिया दाविती परी राणीची प्रीती बाईवर बहुत होती या कारणे कोणाप्रती धैर्य काही होईना अक्कलकोटी त्या अवसरी माधवराव बर्वे कारभारी तयासे हुकुम झाला सत्वरी बाईसे दुरी करावे परी राणी सण भिवोनी तैसेने केले तयानी समर्थ दर्शनासे केदिनी कारभारी पातले तयासी बोलते समर्थ कैसा करिता कारभार ऐसे ऐकून या उत्तर बर्वे म्हणे समजले मग त्यांनी त्याच दिवशी पाठविले फौजदारासी कैद करून या बाईसी आणावे म्हणते सत्वर फौजदारासी समर्थ काही एक न बोलत कारकिर्दीचा अंत ऐसा झाला बाईच्या स्वामीची या सेवेकरिता सरकारातून तत्वता पंचनेमुनी व्यवस्था केली असे नृपराये मग सेवा करावयासी घेऊनी गेले बाळप्पासी म्हणती देऊ तुम्हासी पगार सरकारातून बाळप्पा बोलले तयासी द्रव्याशा नाही आम्हासी आम्ही निर्लोभ मानसी स्वामी सेवा करू की बाळप्पाचा जप होता पूर्ण एका भक्तास सांगून करिविले श्रेणी उद्यापन हिशेब जपाचा घेतला बाळप्पाने चाकरी एक तप सरासरी केली उत्तम प्रकारे समर्था ते प्रिय झाले दृढ निश्चय आणि भक्ती तैसे सदूर चरणी आसक्ती तेने एत मोक्ष हाती अन्य साधने व्यर्थची उगीच करती दांभिक भक्ती त्यावर स्वामी कृपान करीती सद्भावे जय नमस्कारिती त्यावरी होते कृपाळू अक्कलकोट निवासिया जय जयाजी स्वामी राया रात्रंदिन तुझ्या पाया विष्णू शंकर वंदिती इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समन सदा भक्त परिसोत त्रयोदशोऽध्याय गोढा इति श्री स्वामी चरित्र सारामृत त्रयोदशोऽध्याय श्री स्वामी चरणार्पणमस्तु शुभम भवतु। अध्याय 14 श्री गणेशाय नमः। जय जयाजी करुणाघना जय जयाजी अघशमना जय जयाजी परमपावना दीनबंधू जगद्गुरु प्रातःकाळी उठून आधी करावे नामस्मरण अंतरी घ्यावे स्वामी चरण शुद्ध मन करुणी प्रातःकर्मे आटपोनी मग बैसावे आसनी भक्ती दरुणी स्वामी चरणी पूजन करावे विधियुक्त एकाग्री करुणी मन घालावे शुद्धोदक स्नान सुगंध चंदन लावण सुवासिक कुसमे अर्पावी धूप दीप नैवेद्य फल तांबूल दक्षिणा शुद्ध अर्पावे नाना खाद्य नैवेद्या कारणे स्वामींच्या षोडोपचारे पूजन करावे सद्भावे करुण धूप दीपार्ती अर्पण नमस्कार करावा मग करावी प्रार्थना जय जयाजी अगहरणा परमात्परा कैवल्य सतना ब्रह्मानंदा यतिवर्या जय जयाजी पुराण पुरुषा लोकपाला सर्वेशा अनंत ब्रह्मांडधीशा वेद वद्या जगद्गुरु सुखधाम निवासिया सर्वसाक्षी करुणालया भक्तजन ताराया अनंत रूपे नटलासी तू अग्नि तू पवन तू आकाश तू जीवन तुझी वसुंधरा पूर्ण चंद्र सूर्य तूच पै तू विष्णू आणि शंकर तू विधाता तू इंद्र अष्टदिक्पालादी समग्र तूच रूपे नटलासे करता आणि करविता तूच हवी आणि होता दाता आणि देवविता तूच समर्था निश्चय जंगम आणि स्थिर तूच व्यापिले समग्र तुझ लागी अधिध्याग्र कोठे नसे पाहता असो या निर्गुण रूपे नटलासी सगुण ज्ञाता आणि ज्ञान
तूच एक विश्वेशा. वेदांचाही तर्क चाचरे, शास्त्रातेही नावरे. विष्णू शंकर एक सरे, कुठित झाले सर्वही. मी केवळ अल्पमती, करू केवी आपली स्तुती. सहस्रमुखही निश्चिती, शिणला ख्याती वर्णिता. दूढ ठेविले चरणमाथा, रक्षावे मजसी समर्था. कृपा कटाक्षे दीननाथा, दासाकडे पहावे. आता इतुकी प्रार्थना, आणवी जी आपली आमना. कृपा समुद्री आमिना, आश्रय देई जे सदैव. पाप ताप आणि दैन्य सर्व जावो निरसोन. इहलोकी सौख्य देऊन, परलोक साधन करवावे. दुस्तर हा भवसागर, याचे पावावया पैलतीर. त्वन्नाम तरणी साचार, प्राप्त हो मजला ते. आशा मनुषा तृष्णा, कल्पना आणि वासना. भ्रांता भुली नाना, न बाधोत तुझ्या कृपे. किती वर्णू आपले गुण, द्यावे मज सुख साधन. अज्ञान तिमिर निरसोन, ज्ञानार्क हृदयी प्रगटिवे. शांती मनी सदा वसो, वृधाभिमान नसो. सदा समाधान वसो, तुझ्या कृपेने अंतरी. भवदुःखे हे निरसो, तुझ्या भजनी चित्त वसो. वृधा विषयाची नसो, वासना या मनाते. सदा साधू समागम, तुझे भजन उत्तम. तेने को हा सुगम, दुर्गम जो भवपंथा. व्यवहारी वर्तता, न पडो भ्रांती चित्ता. अंगीन यावी असत्यता, सत्य विजयी सर्वदा. आप्तवर्गाचे पोषण, न्याय मार्गावलंबन. इतकू द्यावे वरदान, कृपा करोनी समर्था. असो निया संसारात, प्राचीन तव नानामृत. प्रपंच आणि परमार्थ, तेने सुगम मज लागी. ऐशी प्रार्थना करिता, आनंद होय समर्था. संतोषणी तत्वता, वरप्रसाद देतील. गुरुवारी उपोषण, विधियुक्त करावे स्वामी पूजन. प्रदोष समय होता जाणून, उपोषण सोडावे. श्री स्वामी समर्थ, ऐसा क्षडाक्षरी मंत्र. प्रीतीने जपावा अहोरात्र, तेने सर्वार्थ पाविजे. प्रसंगी मानस पूजा करिता, तेही प्रिय होय समर्था. स्वामी चरित्र वाचिता एकता, सकल दोष जातील. कैसी करावी स्वामी भक्ती, हे नेनेमी मंदमती. परी असता शुद्ध चित्ती, त्याची भक्ती श्रेष्ठपे. आम्ही आहो स्वामी भक्ती, हे नेनेमी मंदमती. परी असता अशुद्ध चित्ती, त्याची भक्ती श्रेष्ठपे. आम्ही आहो स्वामी भक्त, मिळवू नये लोकात. जयासी भक्तीचा दंभ व्यर्थ, निष्फळ भक्ती तयाची. इति श्री स्वामी चरित्र सारामृत. नाना प्राकृत कथा समंत, सदा एकोत भाविक भक्त. चतुर्दशाध्याय गूढः. शिरस्तु शुभं भवतु. अध्याय 15. श्री गणेशाय नमः. अंतरी स्वामी भक्ती जडता, चारी पुरुषार्थ येथे हाता. पाप ताप दैन्य वार्ता, तेथे काही नवरेची. सर्व कामना पुरवोन, अंती दाविती सुरभुवन. जे नर करती नामस्मरण, ते मुक्त याच देही. मंगळ वेढे ग्रामात, राहत असता श्री समर्थ. ग्रामवासी जन समस्त, वेडा म्हणती तयासी. शीतोष्णाची भीती नसेची जाची चित्ती. सदा अरण्यात बसती, एकांत स्थळी समर्थ. परमेश्वर रूप यती, ऐसे ज्याच्या वाटे चित्ती. ते करती स्वामी भक्ती, जन हसती तयाते. त्यावेळी मंगळ वेढ्यात, बसप्पा तेली राहत. दारिद्र्ये पिढीला बहुत, दीन स्थिती तयाची. तो एके दिनी फिरत फिरत सहज वनामाजी जात. तो देखिले श्री समर्थ. दिगंबर यतिराज, कट्टकशय्या करेवण. ते वर केले शेण, ऐसे नवल देखोन. लोटांगण घालितसे, अष्टभावे दाटोणी. माता ठेवी श्रीचरणी, म्हणे कृपा कटाक्षे करुणी. दासाकडे पहावे, स्वामी चरणाचा स्पर्श होता. ज्ञानी झाला तो तत्वता. कर जोडोनी स्तविता, झाला बहुत प्रकारे. पाहोनिया प्रेमळ भक्ती, अंतरी संतोषली यती. वरद हस्त ठेविती, तत्काळ मस्तकी तयाचे. बसप्पाचे श्रीचरणी,
मन जडले ते पासुनी राहू लागला निशिदिनी स्वामी सनिध आनंदे मग बसप्पाची कांता एकोनिया ऐशी वार्ता करीतसे आकांता म्हणे घर बुडाले बसप्पा येता गृहासी दुष्टोत्तरे बोले त्यासी म्हणे सोडिले संसारासी वेड काय लागले परी बसप्पाचे चित्त स्वामी चरणी असक्त जनापवाद न भीत नसे चाड कोणाची एके दिवशी अरण्यात बसप्पा स्वामी सेवा करीत तव झाली असे रात घोरतम दाटले चित्त जडले श्रीचरणी भीती नसे काही मनी दोन प्रहर होता रजनी समर्थ उठोनी चालले पुढे जाता समर्थ बसप्पा मागे चालत प्रवेशले घोर अरण्यात क्रूर श्वापदे ओरडती परी बसप्पाचे चित्ती न वाटे काही भीती स्वामी चरणी जडली वृत्ती देह भान नसेची तो समर्थे केले नवल प्रगट झाले असंख्य प्याल भूभाग व्यापिला सकळ तेजे अग्नी समान स्पर्शा झाला बसप्पा भानावरी आला अपरिमित देखिला सर्प समूह चोही वृक्ष शाखा अवलोकित तो सर्पमय दिसत मागे पुढे पाहत तो दिसत सर्पमय पाहोनिया ऐशी परी भयभीत झाला अंतरी तो तयासी मधुरोत्तरी समर्थ काय बोलले भिहू नको या समयी जितुके पाहिजे तितुके घेई न करी अनुमान काही दैव तुझे उदेले ऐसे बोलता समर्थ बसप्पा भय सोडून त्वरित करी घेऊनी अंगवस्त्र टाकीती एका सर्पावरी गुंडाळूनी सर्पा त्वरित सत्वर उचलोनी घेत तव सर्व झाले गुप्त तेजही नष्ट झाले तेथोनिया परतले सत्वर ग्रामा माझी आले बसप्पा सहित बैसले समर्थ एका देहुई तेथे आपले अंगवस्त्र बसप्पा सोडून पाहत तव त्यात सुवर्ण दिसत सर्प गुप्त झाला ऐसे नवल देखोनी चकित झाला अंतकरणी माथा ठेवी स्वामी चरणी प्रेमाश्रू नयनी वाहती त्यासी बोलती यतीश्वर घरी जावे त्वा सत्वर सुखे करावा संसार दारा पुत्रा पोषिजे असो तो बसप्पा भक्त संसार सुख उपभोगित रात्रंदिन श्री स्वामी समर्थ मंत्र जपे अत्यादरे इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत सदा भाविक परिसोत पंचमदशाध्याय गोडः श्री स्वामी चरणार्पणमस्तु शिरस्तु शुभं भवतु श्री स्वामी समर्थ महाराज की जय।